मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे अशा प्रकारची भूमिका मनोज जरांगे यांनी घेतलेली आहे। मनोज जरांगे यांच्या उपोषणाला, त्यांच्या मागणीला सखारामजी मुलमुले यांचा पाठिंबा आहे। नेमकी त्यांची भूमिका काय आहे हा आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे। मुलमुलेजी काय सांगाल? सध्या मनोज जरांगे उपोषणाला बसलेले आहेत, सरकार टोलवा टोलवी करतोय का? हा बरोबर, टोलाटोली करतो। पहिलं मी सर्वप्रथम तुमच्या विघ्न टाइमचा आभार मानतो, तुम्ही माझी मुलाखत घेता। पण मराठा समाजाला आरक्षण भेटलंच पाहिजे, पण ते राजकारणातून नाही भेटलं पाहिजे। बाकी सगळ्यांच्या फॅसिलिटी ओबीसीला सगळ्या मराठा समाजाला भेटल्या पाहिजे। ते मराठा समाज आपले ते पाकिस्तानातून नाही आलेले, ते मराठा समाज आपल्या भारतातले आहेत। आणि संविधानात बाबासाहेब आंबेडकरांनी 1966 साली हे बात करायला सांगितलं होतं आरक्षण, पण काँग्रेसवाल्यांनी राजकारणासाठी त्याचा वापर करून घेतला आणि ते आरक्षण पुढे तसंच चालू ठेवलं। आज ज्या जातीमध्ये वाद लागलेत याला कारण फक्त काँग्रेस सरकार असेल किंवा अजून कोणी असतील, कारण राजकारणी काय त्यांच्या फायद्यासाठी काही करू शकतात। पण यांना ना मराठा समाज असू द्या, मुस्लिम असू द्या, कोणी असू द्या, ज्याची बुद्धिमत्ता चांगली असेल तो अधिकारी तिथं बसला पाहिजे। बाकी अधिकारी ना 40% अधिकारी होतोय आणि 80% घरी बसतोय। तर सगळ्यांना त्या आरक्षणात फायदा झाला पाहिजे आणि सगळ्यांना द्यावा, हिंदू मुस्लिम कोणी असू द्या। मग त्यांच्या जातीचा त्याचा माझा काही विरोध नाही, पण त्याची बुद्धिमत्ता महत्वाची आहे आणि त्याला ते आरक्षण भेटलं पाहिजे। आणि माझा 100% गव्हर्नमेंट म्हणजे आपले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री जे आहेत त्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा माझं आव्हान आहे, वैयक्तिक माझी विनंती आहे का बा तुम्ही हत्यारा सोडवा, फक्त राजकारणात आरक्षण देऊ नका मराठा समाजाला, कारण ओबीसी मग वंचित राहील त्याच्यात 20-20 वर्षांनी 10-10 वर्ष निवडणुकीमध्ये। माझ्याकडे जर ओबीसी दाखला असेल आणि मी मराठा असेल तर मी त्या कॅटेगरीमध्ये निवडणूक लढवू नाही लढू, एवढीच माझी म्हणणं आहे। मराठा समाजाने निवडणुकीपुरतं बाजूला राहावा, बाकी सगळ्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण द्यावा आणि एकनाथ शिंदे साहेबांचा तर उदो होईल, सगळे समाज त्याच्या मागे राहतील। कोणच्या? एकनाथ शिंदे साहेबांच्या मागे राहतील। अहो हे पक्षावाल्यांनी राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, शिवसेना असेल, बीजेपी असेल, अन्य पक्ष असतील, अजून सगळ्यांनी फक्त जातीमध्ये वाद लावून द्यायचे आणि राजकारण करायचं। त्याच्यापेक्षा मला काय वाटतं, ही माणसं कुठून पाकिस्तान आलेली का? आपल्या भारतातलीच ना। आणि बाबासाहेबांनी संविधान दिले 1966 पर्यंत, तुम्ही पहिले अस्पृश्य समजायचे, बाजूला ठेवायची, म्हणजे सगळ्या कमी जातीच्या लोकांना बाजूला ठेवायची आणि त्यांची प्रगती होण्यासाठी 10 वर्षासाठी आरक्षण टाकलेले संविधान। आणि मग ते आरक्षण तुम्ही, आता माझा पोरगा MA झालेला आहे, पण मी मुलाला काय सांगितलं, आपली परिस्थिती चांगली, आपल्याला काय बाकी आरक्षणाचा फरक काय की यांना नोकरीची गरज नाही, पण तुम्हाला आरक्षण का नको ना। आणि आम्हाला काय फायदा आहे? आता माझा पोरगा MA कुठं नोकरीला आहे? काहीच नाही। आम्ही मराठा, मी धनगर समाजाचा आहे, प्युअर धनगर आहे। तुम्हाला हे पुढचं सांगतो, आता 1923 साली म्हणजे 5 नोव्हेंबरला इलेक्शन झालं आमच्या बेल्लेगावचं। ओबीसी नेते म्हणजे आमच्या बेल्ल्यातले ओबीसी नेते त्यांनी माझ्या बायकोचा फॉर्म भरायला लावला आणि मला म्हटले का, म्हणजे माझ्या बायकोचं नाव गंगूबाई सखाराम मुलमुले। ते 24 तारखेला दसरा होता बघा, आणि दसऱ्या दिवशी माझ्या घरी आले सगळे ओबीसी नेते, बेल्ल्यातले बघा, बाहेरच्यांचा माझा काही विरोध नाही, पण बेल्ल्यातले ओबीसी नेते माझ्या घरी आले। त्या ठिकाणी विजय घोडके यांची मिसेस, जानकू शेठ डावकर यांची मिसेस आणि मोहन मटाल यांची मिसेस, हे तिन्ही मराठे केले। माझी बायको ओबीसी मध्ये, धनगर समाज ओबीसी। मला म्हटले तुम्ही माघार घ्यायची नाही, आणि माघार न घेता तुम्ही इलेक्शन लढलंच पाहिजे। माझं बिचाराचं घर आहो यांनी फुकाट घालवलं, काही काय माझी चिरीमिरी गेलीच असेल ना त्याच्यात। आणि जे ओबीसीवाल्यांनी फॉर्म भरले होते पैसे घेतले मोकळे झाले, आणि नंतर या ओबीसीवाल्यांनी सुद्धा पैसे घेऊन, माझा विरोध नाही, जानकू शेठची बायको जरी निवडून आली, निवडणूक झाली, राजकारण संपलं, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, मिळालंच पाहिजे। मराठा समाजाला माझं म्हणणं आहे आरक्षण मिळालं पाहिजे, पण राजकारणात नाही भेटलं पाहिजे। आपण पाहतोय आपल्या सोबत हे सखारामजी मुलमुले होते, त्यांची स्पष्ट भूमिका आहे मराठी समाजाला आरक्षण मिळावं, परंतु राजकारणामध्ये नको, निवडणुकामध्ये ओबीसींच्या जागेवर मराठींना संधी दिली जाऊ नये अशी या दादांची मागणी आहे। मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आता 21-22 ला आपण अधिवेशन स्पेशल बोलवलेलं आहे,
त्या अधिवेशनामध्ये मराठ्यांना आपण न्याय द्याल अशीच अपेक्षा. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, बेल्ले. अरिहंत सुपरमार्केट आयोजित भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव. आमचा पत्ता कोल्हेमळा रोड, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. संपर्क क्रमांक 90 96 88 98 98. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.